वास्तव में स्वागत है आपका। मैं सत्ता विजयपुर ऐतिहासिक शहर को आज कांग्रेस के मंत्री जमीर अहमद आने के बाद सैकड़ों लोग उनकी सम्मान और गुलपुशी, बहुत सारे लोग बाइक रैली भी विजयपुर शहर में बना दिए। अब उसी तरह मीडिया वाले मंत्री जमीर अहमद को एक बात पूछा, तब विजेंद्र और जारकीहोली की मुलाकात हो गई। तब उस मुलाकात के बारे में जो मीडिया वाले उनसे सवाल जवाब किए तो जमीर अहमद का ये कहना है इसके लिए कुछ खबर मालूम नहीं है। साथ साथ कर्नाटक के मुख्यमंत्री अब सिद्धरामैया जी के लिए भी अब चर्चे दिन ब दिन तो बढ़ते जाने लग गए, ताकि उनको राजीनामे देने के लिए अब बीजेपी के सैकड़ों लोग अब आंदोलन पर उतर गए। अब ये आंदोलन तो चलने लग गया है, आखिर राजीनामे इस्तीफा देने के लिए क्यों मना करने लग गए। अब तो ऐसा है, कानून के लिए सबके लिए उतना ही है कानून, चाहे कोई मंत्री हो, चाहे मुख्यमंत्री हो, चाहे कोई ऑफिसर हो, चाहे कोई भी आम आदमी हो, सबके लिए कानून उतना ही है जितना संविधान बाबा साहब बी आर अम्बेडकर ने सबके लिए उतना ही बनाया गया है। आखिर ये कानून का उल्लंघन क्यों करने लग गए हैं। अब तो ये सिद्धरामैया जी तो एक जाने माने एक ऐसे लीडर है, समझदार लीडर है, कई बार कर्नाटक के मुख्यमंत्री बन गए हैं, इस बार भी बन गए हैं। आखिर इस जमीन के जायदाद के जो वारदात में क्यों इन पर इल्जाम दिया गया और इस इल्जाम का अब एफआईआर भी हो गया है। अब सैकड़ों लोग यही कहते हैं ताकि एक समझदार मुख्यमंत्री होकर भी इस तरह किसी की जमीन हड़पना और उस जमींदार को यानी कि गोलमाल में रखना, यानी कि नजर भूल में रखना, ये दरअसल गलत है। आज ये मुख्यमंत्री है, हमारे कर्नाटक के एक बहुत बड़े जिम्मेदार है। अगर इन्होंने ही एक जिम्मेदार ही इस तरह करने लग गए तो आम जो कांग्रेस पक्ष में जो लोग है वो ना जाने क्या क्या करेंगे। अब यही बताते हैं। तो उसी तरह अब ऐसा हो गया है, अब तो जमीर अहमद खान को आ गए विजयपुर शहर में, तो अब सैकड़ों सवाल यही उठता है, आखिर क्या इनको क्या कानून क्या अलग बनाया गया है ताकि राजीनामे नहीं देने लग गए और ना जाने आंदोलन चलता ही रहेगा, मगर आखिर क्यों इनको राजीनामे देने के लिए, इस्तीफा देने के लिए इनकार करने लग गए। अब यहाँ पर जमीर अहमद खान तो यही कहने लगे हैं ताकि हाई कमांड जो कहते हैं वही करते हैं। ये तो बिल्कुल ही बात सही है। अगर गलत भी करने लग गए क्या हाई कमांड इनको सपोर्ट देगा। अब क्या उनको क्या किसी की जमीन छीन लेने के बाद क्या उनको भी सपोर्ट देंगे। क्या इनको कोई एफआईआर का कानून का कोई कानून पालन नहीं है। इनको क्या कानून का कोई इनको इज्जत और कदर क्या बिल्कुल ही नहीं है। तो ऐसा सारे देश में ही कहने लग गए हैं, क्योंकि इन्हें जो चाहे करे माफ है, अगर कोई आम आदमी करे वो जेल के अंदर है। अब यही क्या कानून बन गया है। क्या इस तरह बनने लग गया तो सोचो, राजनीति वालों का कानून अलग बन जाता है तो आम लोगों के लिए कानून शायद अलग बन गया है। देखेंगे एक रिपोर्ट में। Hamil mama kay, hamil mama.
ಅವರು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ಯಾವತ್ತಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ತಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು, ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಅದು ಮಾಹಿತಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಈಗ ನೀವ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಏನ್ ಟಗರು ಗಟ್ಟೆ ಕೂತದಂತೇಳಿ, ಆದ್ರೆ ಮಹಾನವಮಿ ಏನು ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಮೇಲೆ ಟಗರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತಾರ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅವರ ವಿಜೇಂದ್ರ ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಅವ್ರು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡೋಕ್ಕಾಗ್ತದ? ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಹೈಕಮಾಂಡ್, ನಮ್ಮ ನಾಯಕಿಯಾದಂಥ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ನೇರವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡೋದು ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರು ಯಾರು ಹೇಳಕ್ಕೆ? ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವಿಚಾರ ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರು ಯಾರು ಹೇಳಕ್ಕೆ? ಸಿಎಂ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ, 100% ಇಲ್ಲ, 100% ಇಲ್ಲ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಿಎಂ ಅವ್ರ ಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತ ಸರ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತವ್ರೆ, ಅವ್ರು ಯಾರು ಹೇಳಕ್ಕೆ? ಯಾರು ಅವರು? ಹೂ ಇಸ್ ವಿಜೇಂದ್ರ? ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾಯಕಿಯಾದಂಥ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ನಮ್ಮ ACC ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದಂಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವ್ರು ಹೇಳಬೇಕು. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ನಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್ ನೇರವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವ್ರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡೋದು ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ವೇಣುಗೋಪಾಲ್, ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಅವ್ರು ಬಂದು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಬಂದು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹೈಕಮಾಂಡ್ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಬೆಂಗಳೂರು ಬಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮುಂದಿನ ಸಿಎಂ ಅಂತ ಹೇಳಿ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಜನ ಕೂಗ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಕೂಗ್ತಾರೆ. ಕೂಗ್ ತಕ್ಷಣ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರ? ಈಗ ನನ್ನ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಕೂಗ್ತಾರೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ, ಕೂಗ್ ತಕ್ಷಣ ಆಗ್ತಾರ? ಅಂದ್ರೆ